आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबईमध्ये वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकासाचं अदानी समूहाला कंत्राट। MSRDCच्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारती बांधणार। मुंबईतील मेट्रो 3चा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी सुरू होणार। आरे ते BKC या पहिल्या टप्प्यातील 94% काम पूर्ण। अंधेरी सबवे यंदा देखील पाण्याखालीच राहण्याची शक्यता। मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचं काम पुढच्या वर्षी होणार। अंधेरी सबवेमधून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसमोर आव्हान कायम। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती। उष्णता वाढू लागल्यानं पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे कल वाढला। नवी मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन। नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरणामध्ये सद्यस्थितीला 52.42% पाणीसाठा शिल्लक। नवी मुंबईतील कोपरखैरण्यामध्ये अचानक पाणी पुरवठा बंद। मंगळवारी रात्रीपासूनच रहिवासी पाणी टंचाईला तोंड देत आहेत। मुंबईमध्ये केल्या जाणाऱ्या नाले सफाईला सुरुवात। छोटे मोठे नाले त्याचबरोबर भूमिगत गटारांमधील गाळ काढण्यासाठी कार्यादेश। यावर्षी एकूण 10,21,781 मेट्रिक टन गाळ काढण्याचं लक्ष्य। मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होणार। येत्या काही वर्षामध्ये हार्बर मार्गावरील CSMT वरून पनवेल मार्गे कर्जत गाठणं शक्य होणार। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। नवी मुंबईतील महिलेला फोनवर ईडी कारवाई करून अटक करण्याची धमकी। फायनान्स मिनिस्ट्रीच्या बनावट पत्राचा आधार घेत धमकी देऊन उकळले तब्बल 80 लाख रुपये। नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।